मूवी मूवी यानी समझो सबको निशब्द करके जाने वाली ये मूवी है समझो। और एक्चुअली ये ओवरऑल जो एक्सपीरियंस था तो बहुत बढ़िया था। यानी कुछ चीज़ें हैं यानी जिनके ऊपर पर्दा अब तक डाला गया था, तो बस ये पर्दा उठाने की एक छोटी सी कोशिश समझ सकते हैं आप। यानी हम वीर सावरकर जी के बारे में हमने जैसे बहुत सारी कविता भी यानी हमने जैसे स्कूल के बुक्स में भी पढ़ी है कविता, जैसा मराठी में बोला जाए तो सागरा प्राण तळमळला। पण अभी मैं थोड़ा हिंदी में बात करूँगा। तो अगर बताया जाए तो बहुत बढ़िया स्टोरी लाइन मतलब क्या रियल लाइफ है, और इसमें से बहुत सारी चीज़ें जो हम तक अब तक छुपी गई थी जिसके ऊपर पर्दा डाला गया था, तो आज वो चीज़ों से पर्दा उठाया गया है। तो बस यही बोलूँगा कि आप भी ज़रूर आके एक बार ज़रूर ये मूवी देखें, थिएटर में देखेंगे तो और बढ़िया रहेगा। और बस आज इसका जो मराठी प्रीमियर था इसके लिए आए थे और हम सबको इसमें सहभागी होने का यानी ये मिला इन्हें चांस मिला, तो मैं बस आप सबको भी बहुत धन्यवाद कहना चाहूँगा। सावरकर का देखा है और मुझे बहुत ही अप्रतिम मूवी लगी है। जो रणदीप हुडा जी ने जो काम किया है, जो उन्होंने वीर सावरकर की छवि को जिस तरीके से ढाला है मूवी में, वो अप्रतिम है। और मैं सबको अपील करना चाहूँगा कि सब अपने घरों में से बाहर आकर और ये थिएटर में ये मूवी देखें। और जो वीर सावरकर जी ने जो देश के लिए काम किया है, जो उन्होंने जेल में काला पानी की सज़ा भुगती है और जिस तरह से उनको तकलीफ़ दी गई है, और उन्होंने जिस तरीके से भारतवासियों के लिए अपना जीवन का, अपने फैमिली का, अपने भाइयों का जिस तरीके से बलिदान दिया गया है, एज अ रिस्पॉन्सिबल सीनियर सिटीजन वी शुड लर्न समथिंग फ्रॉम दैट मूवी एंड ट्राई टू इम्प्लीमेंट एंड इनकलकेट समथिंग इन आवर डेली लाइव्स, सो दैट आवर इंडिया रादर देन बिकमिंग अ डेवलपिंग इंडिया एट वन प्लेस इट विल बिकम अ डेव्हलप्ड इंडिया। जय वंदे मातरम। तर मंडळी, आत्ताच हा दामोदर सावरकरांचा मूवी पाहिला। सावरकर या नावाने आता तो चित्रपटगृहामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि प्रत्येकाने हा मूवी पाहावा, कारण याचं असं आहे की त्यांचं पूर्ण नाव आहे विनायक दामोदर सावरकर, परंतु त्यांना म्हटलं जातं स्वातंत्र्यवीर सावरकर, बरोबर। तर स्वातंत्र्यवीर हे त्यांच्या नावापुढे का लावतात, तर हा मूवी पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। आणि आपला देश जो स्वतंत्र झाला, तर त्या स्वातंत्र्यामागे ह्यांचं किती बलिदान आहे, किती त्यांनी ब्रिटिशांचे छळ सहन केलेले आहेत, ते तुम्हाला या चित्रपटाद्वारेच कळतील। आणि आत्ताचं जे आपलं जनरेशन आहे त्यांना तर माहितीच आहे, परंतु जे आता लहान जनरेशन आहे ना, तर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोण होते आणि हे काय आहेत आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय बलिदान केलेलं आहे, तर हा चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक पालकाला विनंती आहे, मराठी असो कोणत्याही धर्माचा असो, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनडिवायडेड इंडियासाठी इतके प्रयत्न केले, म्हणजे सगळे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र करून मराठा साम्राज्य स्थापन करण्यात त्यांचं जितकी मेहनत होती, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं अनडिवायडेड इंडिया नेशन फॉर्म करण्यासाठी आता जो 15 ऑगस्ट 1947 रोजी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते 90 वर्षाआधीसुद्धा या लोकांनी ट्राय केलं होतं 1857 मध्ये, परंतु तेव्हा हे लोक फेल झाले, कारण इंग्रज तेव्हा मजबूत होते। परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या लेखणीतून, म्हणजे जितकं म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि माणूस बुद्धिवान किती असला पाहिजे ते त्यांच्या लेखणीतून त्यांनी प्रत्येकाला प्रेरणा दिलेली आहे त्यांना। तर प्रत्येकाने आपलं स्वतःचं वाचन सुधारलं पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नक्कीच वाचलं पाहिजे। तर हा पिक्चर खूप छान आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणेन की प्रत्येकाचं भारत मातावर प्रेम आहे, तर वंदे मातरम, आणि प्रत्येकाने हा चित्रपट नक्की पाहावा।